नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीचा खेळ आता काही दिवसांचा उरला आहे। हा सीझन खूप गाजला। घरातील सदस्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खूप राज्य केले। यंदाच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या भागातील सदस्य आले होते। त्यातील फक्त 6 सदस्य शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत। यातील कोण बिग बॉस मराठी 5 ची ट्रॉफी उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। यंदा बिग बॉसच्या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले। मात्र यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मानधन मिळाले आहे। मीडिया रिपोर्टनुसार कोणाला किती मानधन मिळाले आणि बिग बॉसच्या घरातील सर्वात महागडा स्पर्धक कोण जाणून घेऊयात। वर्षा उसगावकर यांना दर आठवड्याला 2,50,000 रुपये मानधन देण्यात येत होते। सर्वांचा लाडका गुलीगत सूरजला आठवड्याला फक्त 25,000 रुपये मानधन मिळत आहे। बिग बॉसच्या घरात आपल्या खेळाने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या धनंजय पवारला दर आठवड्याला 60,000 रुपये मानधन दिले जाते। प्रत्येक टास्कमध्ये खूप खेळाडू वृत्तीने खेळणारी जान्हवी 1,00,000 रुपये मानधन घेते। आपली मते रोखठोक मांडणारा गायक अभिजित सावंत दर आठवड्याला 3,50,000 रुपये मानधन घेतो। सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालवलकर बिग बॉस मराठीमध्ये दर आठवड्याला 50,000 ते 60,000 इतके मानधन घेते। बिग बॉस मराठी 5 गाजवणारी निक्की तांबोळी दर आठवड्याला 3,75,000 रुपये मानधन घेते। निक्की या सीझनची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे। आपल्या गेमने बिग बॉसचे 5वे पर्व गाजवणारा अरबाज पटेलने दर आठवड्याला 1,25,000 रुपये घेतले आहेत। छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे यांनी 50,000 रुपये आठवड्याला घेतले आहेत। बिग बॉसच्या घरातील वैभव चव्हाण याला दर आठवड्याला 17,000 रुपये मिळाले। बिग बॉसच्या घरातील सर्वांचा लाडका पॅडी दादा दर आठवड्याला 2,00,000 रुपये मानधन घेत होता। निक्कीला थोबाडीत वाजवणारी आर्या जाधवने 1,00,000 रुपये दर आठवड्याला कमावले। धन्यवाद।